महायुतीत अजित पवार नसते तर आमच्या 100 जागा निवडून आल्या असत्या असा दावा शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी केलाय। महायुतीने अजित पवारांना सामावून घेतल्यावर आम्ही विरोध केला नाही असंही ते म्हणाले। तर गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावरती अमोल मिटकरी यांनी खोचक टीका केली आहे। गुलाबराव पाटील यांना जरा दमानं घेण्याची गरज आहे। अजून संसार देखील उभा झाला नाही आणि तुम्ही भांडण करत आहात। तुमच्या पक्षापेक्षा स्ट्राइक रेट आमच्या पक्षाचा जास्त आहे असं मिटकरी म्हणाले। निश्चितपणाने या ठिकाणी अजितदादा पवारांना ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस आम्ही विरोध केला नाही। ज्यावेळेस हिंदुत्व म्हणून आपण एकत्र आलो पण तरी सुद्धा अजितदादांना घेतलं गेलं, आम्ही त्याचा विरोध केला नाही। जर आम्ही त्यावेळेस त्यांना घेतलं नसतं तर शिवसेनेलाही 125 जागापर्यंत मिळाल्या असत्या आणि आम्ही 100 जागांवर राहिलो असतो। पण शेवटी जे केंद्राकरता फायद्याचं आहे ते जर भाजप करत असेल तर आम्ही भाजपला मदत केली। गुलाबराव पाटलांना मला असं वाटतं जरा दमानं घ्यायची गरज आहे, आवश्यकता आहे। अशा प्रकारचं वक्तव्य करून आता नवीन संसार पण उभा झालेला नाही आणि अगोदरच तुम्ही भांडणं करताय। तुमच्यापेक्षा स्ट्राइक रेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिक आहे। तुमच्या ज्या 55 जागा 80 पैकी आल्या त्या 54 पैकी 41 जागा अजितदादांकडे आल्या। गुलाबराव तुमच्यातला सुगंध गेलाय की काय हे तपासावं लागेल आणि तुमच्या नावाप्रमाणे तुम्ही गुलाबराव राहा, जुलाबराव होऊ नका ही आमची तुम्हाला विनंती आहे। तर यानंतर पाहूयात विविध क्षेत्रातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। नाराजी संदर्भातील चर्चांवर एकनाथ शिंदेंनी स्पष्टीकरण दिलंय। मोदी शहांच्या निर्णयाला शिवसेनेचा पाठिंबा असल्याची स्पष्टोक्ती शिंदेंनी केली आहे। तर गृहमंत्री पदाबाबत चर्चेतून निर्णय घेऊ असंही ते यावेळी म्हणाले। उपमुख्यमंत्री म्हणून श्रीकांत शिंदेंच्या नावाची चर्चा फक्त माध्यमांमध्येच आहे अशी स्पष्टोक्ती एकनाथ शिंदे यांनी केली आहे। तर उपमुख्यमंत्री पदावर अद्याप चर्चा झाली नाहीये, चर्चा सुरू आहे असं सुद्धा एकनाथ शिंदे म्हणाले। कुडाळमध्ये आज ठाकरे गटाची बैठक पार पडणार आहे। आमदार वैभव नाईक, जिल्हा प्रमुख संजय पडते, उपजिल्हा प्रमुख अमरसेन सावंत, युवा सेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट, महिला जिल्हा संघटक श्रेया परब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडणार आहे। दक्षिण नागपूरमधील काँग्रेसचे पराभूत उमेदवार गिरीश पांडव यांनी ईव्हीएम तपासणीसाठी अर्ज केला। यासाठी त्यांनी 3 लाख रुपये मोजलेत। मतदानाच्या दिवशी सायंकाळी 5 ते 11:30 दरम्यान वाढलेल्या मतदानाला घेऊन त्यांनी आक्षेप नोंदवलेला आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी केल्याच्या प्रकरणी पुणे कोर्टामध्ये आज सुनावणी होणार आहे। दरम्यान कोर्टाच्या आदेशानंतरही राहुल गांधी सुनावणीसाठी उपस्थित राहणार नसल्याची माहिती कळतेय। हरियाणा आणि महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर आम आदमी पार्टी सतर्क झाली आहे। अशातच या पक्षानं दिल्लीची आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलाय। पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी निवडणुकीआधी एकला चलो रे याचा नारा दिलाय। यानंतर ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। दिल्लीमध्ये आज इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडणार आहे। सकाळी 10 वाजता ही बैठक पार पडेल। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे या संसदेतील कार्यालयामध्ये ही बैठक होणार आहे। इंडिया आघाडीतील घटक पक्ष तृणमूल काँग्रेस तिसऱ्यांदा बैठकीला गैरहजर राहणार असल्याचं कळतंय। तर दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या या नेत्यांची बैठक पार पडेल। खरगेंच्या कार्यालयामध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। तृणमूल काँग्रेस उपस्थित राहणार नसल्याचं वृत्त हाती येतंय। तृणमूल काँग्रेस तिसऱ्यांदा गैरहजर राहणार आहे। पुढे सुद्धा राजकीय क्षेत्रातली अशीच एक ब्रेकिंग बातमी। यशोमती ठाकूर आणि आमदार राजेश वानखेडे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगलेल्या दिसतायत। यशोमती ठाकूर यांनी मतदारसंघामध्ये कुठलाही उद्योग आणला नाही, त्यांनी फक्त पैसे खाण्याचं काम केलं। त्यांनी दूध डेअरी काढली होती पण त्याची सबसिडी खाल्ली आणि कुठलंच विकास काम केलं नाही असा आरोप आमदार राजेश वानखेडे यांनी केला। यावर काँग्रेसच्या माजी आमदार यशोमती ठाकूर यांनी चोख प्रत्युत्तर दिलंय। जर मी यशोधरा दूध डेअरीचे पैसे खाल्ले असले तर तुम्हाला प्रूफ करावं लागेल, नाहीतर बऱ्याच गोष्टी मी तुमच्या प्रूफ करेन असा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिलाय। सरकारी पैसा, सरकारी जमीन घेतली असेल तर सिद्ध करून दाखवा, नाहीतर तुमच्या तोंडाला कुलूप लावा असा पलटवार यशोमती ठाकूर यांनी केलाय। कोणता उद्योग यशोमती ठाकूरांनी आणला? एका उद्योगाचं नाव सांगायचं। देवेंद्रजींनी उद्योग आणले,
यांनी फक्त पैसे खाण्याचं काम केलं. एकही उद्योग त्यांनी काढला होता ना, डेअरी काढली होती, स्वतःच्या जवायला घेऊन सबसिडी खाऊन मोकळी झाली. हा काय विकास आहे काय? कोणता उद्योग हे केलं? तरुणासाठी काय केलं? जर समजा मी यशोधरा डेअरीमध्ये पैसे खाल्लेले आहेत तर ते तुम्हाला प्रूफ करून दाखवावं लागेल. आणि समजा नाही प्रूफ करून दाखवलं तर मी बऱ्याचशा गोष्टी प्रूफ करेन. हे एक वॉर्निंग आहे. सरकार तुमचं, आमदार तुम्ही, मुख्यमंत्री तुमचा, अजून सगळं प्रधानमंत्री तुमचे. यशोमतीने जर सरकारी जमीन कुठे घेतलेली असेल किंवा सरकारी पैसा कुठे वापरलेला असेल तर ते सिद्ध करून दाखवावे. कॉन्ट्रॅक्टर साहेब, ते सिद्ध करून दाखवा, नाहीतर तोंडाला तुमच्या कुलूप लावा. पाहुयात उर्वरित बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या या आठवड्यामध्ये होणाऱ्या पतधोरण समितीच्या बैठकीत व्याजदरांमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही असा अंदाज आर्थिक क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला. गव्हर्नर शशिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक 4 ते 6 डिसेंबर या काळामध्ये पार पडणार आहे. अलीकडच्या काळामध्ये सोनं गहाण ठेवण्याचं प्रमाणात कमालीची वाढ दिसून येते. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 7 महिन्यामध्ये बँकांमध्ये सोने दागदागिन्यांच्या बदल्यात घेतल्या जाणाऱ्या कर्जाचं प्रमाण 50.4% इतकं वाढलंय. सणासुदीच्या काळामध्ये नोव्हेंबरमध्ये पेट्रोल आणि डिझेलची विक्री वाढली आहे. सरकारी कंपन्यांच्या आकडेवारीनुसार पेट्रोल विक्री 8.3% वाढून 31 लाख टनांवर तर डिझेलची विक्री 59% वाढून 72 लाख टनांवर पोहोचली आहे. उद्योगपती राज कुंद्रा यांना ईडीनं समन्स बजावलाय. राज कुंद्रा यांना आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीनं दिले आहेत. पुढे सुद्धा ब्रेकिंग बातमी पाहतोय. खासदार प्रणिती शिंदे यांनी निवडणुकीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा टीका केली आहे. ही निवडणूक सरळ नव्हतीच, काही गोष्टींमध्ये त्यांनी षडयंत्र केल्याचा आरोप प्रणिती शिंदे यांनी केलाय. ही लोकशाही पद्धतीने झालेली निवडणूक नव्हतीच, पण ही निवडणूक आपण हरलो नाहीत, आपला विजयच झालेला आहे असं म्हणत त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांचं मनोबल उंचवण्याचा प्रयत्न केला. तसंच त्यांनी मागच्या रस्त्याने येत ईव्हीएम मॅनिप्युलेट करून त्यांनी ते 133च्या आकड्यापर्यंत पोहोचलेत. त्यामुळे भाजपच्या कोणत्याच नेत्याच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत नाही असा टोला प्रणिती शिंदेंनी लगावलाय. हे स्ट्रेट इलेक्शन नव्हतंच, हे लोकशाहीचं इलेक्शन नव्हतं, ही तत्वाची लढाई नव्हतीच. तरी तुम्ही लढला, तरी तुम्ही टिकला, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते. महाराष्ट्र जिंकले पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नाहीये, कारण का त्यांना माहिती आहे की ते मागच्या रस्त्याने येऊन ईव्हीएम मॅनिप्युलेट करून ते आज त्या ठिकाणी 133चा चेहरा आहे. ते त्यांच्या बीजेपीच्या कोणाच्याही चेहऱ्यावर आनंद नाहीये. तुम्ही ऑब्झर्व करा, अजूनही त्यांच्यात ताळमेळ नाहीये. पुन्हा पाहूयात उर्वरित बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. पुढील 2 ते 3 दिवस मुंबईतील किमान तापमानामध्ये वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त केला जातोय. तर या कालावधीमध्ये किमान तापमान हे 22°C दरम्यान राहील. पारा चांगलाच घसरला असल्यानं रायगड गारठलंय. त्यामुळे आता घरातील उबदार कपडे बाहेर काढले जात आहेत. बाजारपेठेतील उबदार कपड्यांच्या दुकानामध्ये ग्राहकांची तुफान गर्दी पाहायला मिळते. मुंबई शहरामध्ये थंडीचा कडाका वाढू लागलाय. वाढत्या थंडीमुळे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेले नागरिक स्वेटर, कानटोपीचा वापर करतानाचं चित्र पाहायला मिळतंय. ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्याचं चित्र सुद्धा पाहायला मिळतंय. राज्यात काही ठिकाणी थंडी जाणवते. हजारो किलोमीटर अंतर कापून स्थलांतरित पक्षी त्यांचे आवडतं स्थान असलेल्या नवेगाव बांध या तलावाकडे परतू लागलेत. त्यामुळे निसर्गप्रेमींमध्ये आनंद वार्ताही पोहोचलेली आहे. सोलापुरामध्ये ढगाळ वातावरणामुळे थंडीचा कडाका कमी झालाय. गेल्या काही दिवसांपासून तापमानामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे वातावरणातील गारवा काही प्रमाणात कमी झालाय. जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील खंडाळा बोरघाट इथं अमृतांजन पुलावरती अनेक बाईक रायडर्सनी थंडीत प्रवास करण्याचा आनंद घेतला. तसंच लोणावळ्यामध्ये थंडी देखील जाणवत असून बाईक रायडर्सनी लोणावळ्यातील थंड हवेच्या ठिकाणी बाईक रायडिंगला पसंती दिली आहे. थंडीमध्ये पर्यटकांकडून लोणावळ्यातील गरमागरम चहा आणि चिक्कीचा आस्वाद घेण्यात येतोय. ठाणे जिल्हा परिषदेच्या सेसल्स या योजनेअंतर्गत भिवंडी तालुक्यातील 200हून अधिक शेतकरी अवघ्या 25 रुपयामध्ये परसबाग फुलवणार आहेत. भिवंडी पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या वतीनं मिनी किटचं वाटप करण्यात आलंय.
बदलापूर रेल्वे स्थानकाजवळील रेल्वेच्या भुयारी मार्गाचा स्लॅबचा काही भाग तुटलेल्या अवस्थेमध्ये होता। दुरावस्थेमुळे आणि ही बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवल्यानंतर रेल्वे प्रशासनानं त्याची दखल घेत दुरुस्ती केली आहे। उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 3 भागामध्ये सोसायटीच्या आवारातील मोटरसायकल ही चोरीला गेली। या चोरीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत। भुसावळ शहरामध्ये पाणी पुरवठा करणाऱ्या 100 MLD क्षमतेच्या यंत्रणेचं काम हे अपूर्ण आहे। त्यामुळे ऐन हिवाळ्यामध्ये 10 दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होते। हे रोटेशन किमान 2 दिवसांनी कमी होईल असं आश्वासन पालिकेनं दिलंय। राज्यामध्ये यंदा गाळप करणाऱ्या कारखान्यांची संख्या जेमतेम 186 वर गेली आहे। हंगाम सुरू होऊन 15 दिवस झाले तरीही गाळपाला गती आलेली नाहीये। पहिल्या टप्प्यामध्ये 179 कारखान्यांना गाळप परवाने देण्यात आलेले होते। अंबरनाथमध्ये बांधकाम व्यावसायिकाच्या हत्येसंबंधी पोलीस ठाण्यावरती मोर्चा काढण्यात आला। यासंबंधी संशयित आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली। पोलीस उपायुक्तांची भेट घेऊन कारवाईची मागणी करण्यात आली आहे। मुंबईतील मानखुर्द, वडाळा, माटुंगा या भागातील नाल्यांमध्ये पुन्हा प्लास्टिक आणि कचऱ्याचे प्रमाण वाढतंय। त्यामुळे परिसरामध्ये रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे। पुढे देखील ब्रेकिंग बातमी पाहतोय। श्रीलंका सरकारनं कांद्यावरील शुल्क कमी केल्यानं नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळालाय। आयात शुल्क 30% आता 10% केल्यानं श्रीलंकेत कांदा निर्यात वाढणार आहे। नाशिकसह देशातील सुमारे 9% कांदा हा श्रीलंका इथं निर्यात होत होता। आयात शुल्क कमी केल्यानं कांदा निर्यात वाढून कांद्याला दर देखील चांगले मिळण्याची शक्यता आता वर्तवली जाते। पुन्हा पाहूयात उर्वरित बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। मावळामध्ये रब्बी हंगामातील पेरण्या जवळपास पूर्ण झाल्याचा अंदाज कृषी अधिकाऱ्यांकडून सर्वेक्षणामध्ये दिसून आलाय। यंदा पाऊस समाधानकारक झाल्यानं शेतीसाठी मुबलक पाणीसाठा असल्यानं बळीराजा सुखावलाय। शेतकऱ्यांनी पीक विमा तात्काळ काढण्यास सुरुवात करण्याचं आश्वासन आणि आवाहन केलं आहे। केवळ ₹1 भरून शेतकरी पीक विमा उतरवू शकतील, तर हरभऱ्यासाठी 15 डिसेंबर ही विमा भरण्याची शेवटची तारीख आहे। पुण्याच्या मार्केट यार्डामध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेमध्ये फळभाज्यांची आवक वाढली आहे। दरम्यान आवक वाढल्यानं मिरची, आलं, फ्लॉवरच्या दरामध्ये घट झाली आहे। भाज्यांची आवक घटल्यामुळे भाज्यांचे दर कडाडले होते। त्यातच आता मार्गशीर्ष सुरू झाला असून परिणामी भाजीपाल्याच्या वाढत्या मागणीमुळे त्याच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता व्यापारी आणि विक्रेत्यांकडून वर्तवली जाते। लसणाच्या दरामध्ये वाढ सुरूच आहे। 350 ते 360 रुपये किलोनं विक्री होणारा संकरित लसूण आता 400 ते 450, तर गावरान गुलाबी लसूण 450 ते 460 रुपये किलोनं विक्री होतोय। मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जुन्या कांद्याच्या 8445 पिशव्यांची आवक झाली होती। चांगल्या प्रतीच्या कांद्याला 10 किलोला 560 रुपये बाजारभाव मिळाला। राज्यातील बाजारामध्ये कांद्याची 39,070 क्विंटल इतकी आवक झाली आहे। यामध्ये पुणे बाजारामध्ये लोकल आणि अहमदनगर बाजारामध्ये लाल कांद्याची सर्वाधिक आवक झाली आहे। कांद्याला सरासरी 3,300 रुपयांचा भाव मिळाला आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची आवक 708 क्विंटल झाली। त्याला सर्वसाधारण दर हा 2,098 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला। सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडला असून सोयाबीनच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे। शेतकऱ्यांच्या हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्यामुळे मोठा फटका बसलाय। सोयाबीनला कमी दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांकडून भाव वाढ होईल या आशेनं सोयाबीन विक्री न करता भाववाढीची प्रतीक्षा केली जाते। राज्यातील बाजार समितीमध्ये 723 क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे। सोयाबीनला आता सरासरी 3,988 रुपयांचा भाव मिळतोय। त्यामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। दिवाळीच्या सुट्टीनंतर महिन्यानं बेदाणा सौद्याला सुरुवात झाली आहे। शुक्रवारी झालेल्या बेदाणा सौद्यामध्ये 190 टन बेदाण्याची आवक झाली असून प्रति किलो 20 ते 25 रुपयांनी दरामध्ये वाढ झाली आहे। हिरव्या गौल आणि लांब बेदाण्यास 160 ते 195 रुपयांचा दर मिळाला आहे। थंडी सुरू झाल्यापासून मुंबई, नवी मुंबईमधील नागरिकांकडून बाजरीच्या भाकरीला पसंती मिळू लागली आहे। गहू ज्वारीपेक्षा बाजरी स्वस्त असल्यामुळे ग्राहकांकडून मागणी वाढली आहे। पुढील 2 महिने बाजरीची विक्री वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे। गव्हाच्या पेरणीस उशिरानं पोषक हवामान तयार झाल्यानं गव्हाच्या पेरण्यांना चांगला वेग आलेला आहे। यंदा पोषक वातावरण आणि सिंचनासाठी पुरेसं पाणी उपलब्ध असल्यानं गव्हाच्या क्षेत्रामध्ये यंदा वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे।
पेणच्या बाजारामध्ये थंडीतील रानफळांची आवक वाढली आहे। आवळा, बोरं, चिंच अशा फळांच्या खरेदीसाठी ग्राहकांचा कल वाढलाय। 100 ते 150 रुपये प्रति किलो दरानं आवळा तर 5 ते 10 रुपये प्रति वाटा प्रमाणे बोरांची विक्री होतीये। थंडीच्या दिवसामध्ये कडधान्यांच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त होते। बाजारामध्ये चणा डाळ, तूर डाळचे दर वाढले असून खाद्यतेलही ऑक्टोबरपासून महागलंय। त्यामुळे मुंबईकरांना महिन्याचा खर्च करताना काटेकोरपणे नियोजन तयार करावं लागतंय। कापसाला यंदा अपेक्षित भाव देखील मिळत नसल्याची स्थिती आहे। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी भाववाढीच्या अपेक्षेनं कापूस घरातच साठवून ठेवलाय। नंदुरबार बाजार समितीच्या खरेदी केंद्रामध्ये कापसाला प्रतिवारी नुसार 6,500 ते 7,150 रुपयांपर्यंत भाव मिळतोय। सरकारनं नोव्हेंबर 2024 मध्ये जीएसटी मधून 1.82 लाख कोटी जमा केले आहेत। वार्षिक आधारावरती 8.5% ची वाढ झाली आहे। एप्रिल पासून जीएसटी मधून 19.74 लाख कोटी रुपये संकलन करण्यात आले। नागपूर शहरातील एकूण 6.68 लाख मालमत्ताधारकांपैकी केवळ 2.60 लाख जणांनी 133 कोटी मालमत्ता कर मनपाकडे जमा केलाय। अद्यापही 61% थकबाकी म्हणजे 900 कोटी रुपये मनपाला प्राप्त होणं बाकी आहे। तर 31 डिसेंबरपर्यंत थकबाकी करून 10% सवलतीचा लाभ नागरिकांना मिळणार आहे। सुरतच्या किम गावामध्ये मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी ट्रॅक स्लॅब निर्मिती हा कारखाना सुरू करण्यात आलाय। 19 एकर क्षेत्रफळावर या कारखान्याची उत्पादन क्षमता 120 ट्रॅक स्लॅब प्रतिदिन इतकी आहे। मुंबई महानगरपालिकेतील रिक्त पदांच्या भरतीसाठी म्युनिसिपल मजदूर युनियननं आंदोलनाची हाक दिली आहे। 3 डिसेंबर रोजी संघटनेकडून आझाद मैदानावरती धरणे आंदोलन करण्यात येणार आहे। महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जाते। 6 डिसेंबरला दैनंदिन प्रवासी संख्या ही 90 ते 95 लाखापर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली गेली आहे। ही बाब लक्षात घेता गर्दीचं विभाजन करण्यासाठी अनेक मार्ग बंद करण्यात आले। मध्य रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवर फलाट तिकिटांच्या विक्रीवरती तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे। महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेनं हा निर्णय घेतलाय। त्यानुसार फलाट तिकिटांच्या विक्रीवरती आजपासून ते 9 डिसेंबरपर्यंत निर्बंध घालण्यात येणार आहेत। कोकण रेल्वेच्या प्रवाशांना प्रवासादरम्यान दर्जेदार खाद्यपदार्थ पुरवण्याचा निर्णय कोकण रेल्वेनं घेतला। त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळालाय। धाराशिव, तुळजापूर, सोलापूर रेल्वे मार्गाच्या कामाला गती आली आहे। या रेल्वे मार्गाचं 25% काम पूर्ण झालं असून लहान मोठे 50 पूल उभारले जाणार आहेत। दरम्यान सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरती 106 मीटर लांबीचा सर्वात मोठा पूल साकारला जाणार आहे। नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरती इगतपुरी आमणे या शेवटच्या टप्प्याचं 100% काम पूर्ण झालंय। आता फिनिशिंगची कामं सुरू असून ही कामं डिसेंबर अखेर पूर्ण होणार आहेत। पीएमपीनं आता बस चालक आणि वाहकांची कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे बस पाठोपाठच आता चालक आणि वाहकही कंत्राटी असणार आहेत। एसटी महामंडळाकडून 14% भाडेवाढीसाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला। एसटी महामंडळ आर्थिक अडचणीमध्ये असून इंधन दरवाढ तसंच कर्मचाऱ्यांचं वेतन वेळेत होत नसल्यामुळे भाडेवाढ होण्याची शक्यता आहे। दुचाकीवर बसणाऱ्या चालकासह मागे बसणाऱ्यांसाठी हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे। दरम्यान नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर 1000 दंड वसूल केला जाणार आहे। या नव्या नियमाच्या अंमलबजावणीस सुरुवात करण्यात आली आहे। नाशिकमध्ये एका ट्रॅफिक वॉर्डनला मारहाण करण्यात आली आहे। वाहतूक सुरळीत करत असताना एका टोळीसोबत त्याचा वाद झाला। दरम्यान वादाचं रूपांतर मारहाणीमध्ये झालं आणि या मारहाणीमध्ये वॉर्डन जखमी झालाय। गोंदिया जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्यानं धान्य कापून शेताच्या वावरामध्ये ठेवलं होतं। त्याला एका अज्ञातानं आग लावल्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं। जवळपास 2 लाखांचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला। नगरमधील अवैध कत्तलखान्यांवरती पोलिसांनी छापा टाकला। यावेळी 24 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी 12 जणांना अटक करण्यात आली आहे। मुंबईतील कुर्ला एलबीएस रोडवर मोठा अपघात झालाय। भरधाव वेगामध्ये आलेल्या डंपरनं ऑटो रिक्षासह अनेक दुचाकींना धडक दिली। तब्बल 30 मिनिटांच्या अथक परिश्रमानंतर रिक्षा चालकाला डंपर खालून बाहेर काढण्यामध्ये यश आलं। त्याच्यावर सायन रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर अपघातांचं सत्र सुरूच आहे। रायगड हद्दीमध्ये खालापूर भागामध्ये महामार्गावरती ओडिशी डेथ स्पॉट बनला असून 11 महिन्यामध्ये या परिसरामध्ये 85 अपघात झाले असून 25 जणांचा मृत्यू झालाय तर 38 जण जखमी झाली आहेत।
रायगड जिल्ह्यामध्ये 14 डिसेंबरपासून ठिकठिकाणी जत्रा उत्सव सुरू होणार असल्यानं ग्रामीण भागातील नागरिकांना स्वस्त आणि मस्त खरेदीची संधी मिळणार आहे। पुढील 5 महिन्यामध्ये जिल्ह्यामध्ये या जत्रांद्वारे सुमारे 20 कोटींपेक्षा अधिक उलाढाल होणार असून हजारोंना रोजगार मिळणार आहे। जुन्नर तालुक्यातील बेल्हे गावामध्ये तमाशा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। यात राज्यभरातील नामांकित तमाशा फड मालकांनी सहभाग नोंदवला। या महोत्सवामध्ये कलाकारांनी सादर केलेला हंडा डान्सला मोठा साथ मिळते आणि मोठा प्रतिसाद देखील मिळतोय। जुन्नर तालुक्यातील अणे पठार भागातील शिंदेवाडी इथं बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। बैलगाडा शर्यतीमध्ये 155 नामांकित बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला होता। बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी बैलगाडा मालकांसह शौकीनांनी मोठी गर्दी केली होती।